सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपणांचे सहर्ष स्वागत. आज अभंग रचना जी आहे तिचं शीर्षक आहे सोहम हौसो तत्वज्ञानी रमे विश्वस्वरूप देव. तो मी आहे आणि मी तो आहे. अर्थात सर्वत्र केवळ मी आणि मी एकच तत्व रममाण झालेला आहे. सर्वत्र केवळ एकच तत्व रममाण झालेला आहे आणि तोच एको देव जो आहे तोच एकमेव देव आहे. त्यालाच विश्वस्वरूप देव म्हणतात. म्हणजे एको देवो केशवा म्हणतात. केशव हाच एक देव, त्यालाच आपण विश्वरूप किंवा विश्वस्वरूप देव म्हटलेला आहे. आणि हा विश्वस्वरूप देव सर्वत्र केवळ आपण आणि आपणच आहोत हे पाहतो आणि सर्वत्र आपण आहोत हे पाहणे जाणणे म्हणजे सोहम हंसो. तो जो सर्वत्र दूरवर आहे तो मी आहे आणि मीच सर्वत्र दूरवर आहे. म्हणून सोहम हंसो तत्वज्ञानी रमे विश्वस्वरूप देव. त्या संपूर्ण अस्तित्वाचं देव दिव्यत्व रूपी देवता आहे किंवा देव आहे. तो देव म्हणजे विश्वस्वरूप देव आणि तो स्वतःच सोहम हंसो तत्वज्ञानामध्ये लीन झालेला आहे. म्हणून सोहम हंसो तत्वज्ञानी रमे विश्वस्वरूप देव असं या काव्याचं किंवा अभंगाचं शीर्षक आहे. आता 7 कडवी आहेत, अर्थासहित वाचून सांगतो आणि नंतर पुन्हा एकदा सरळ वाचन करून हे निरूपण निशिदिनीचं संपन्न होईल. तर इथे तिथे सर्वत्र भेटे मज हरी अभेदान पाही हरी नर नारी अंतरी. आता मज म्हणजे हा कोण विशिष्ट मी नव्हे, जो ध्यानामध्ये ज्ञानामध्ये अंतर्ज्ञानामध्ये आणि परमेश्वराच्या शोधामध्ये असतो. असा परमेश्वराला शोधणारा जो कोण असतो त्याला जेव्हा तो देव भेटतो तेव्हा तो स्वतःला उद्देशून मज म्हणजे मला असं म्हणतो. तेव्हा हा मी विवक्षित नाही. हा मी परमेश्वराचा आत्म्याचा शोध घेणारा जो कोणी असतो त्या प्रत्येकाला मी असं उद्देशून हे संबोधन आहे. इथे तिथे सर्वत्र भेटे मज हरी अभेदाने पाही हरी नर नारी अंतरी. इथे असो तिथे असो म्हणजे कुठेही सर्वत्र मला केवळ आणि केवळ हरी म्हणजे परमेश्वर भेटतो. आणि हा जो हरी आहे तो अभेदाने पाही हरी नर नारी अंतरी. आणि हाच हरी सर्व व्याप्त आहे, जो सर्व जागेवरती सर्व अस्तित्वामध्ये आहे. इतकंच नव्हे तर इथे तिथे असा भेदच त्यात नाही. म्हणून इथे तिथे सर्वत्र भेटे मज हरी. देव शोधणाऱ्याला सर्वत्र देवच दिसतो आणि तो म्हणतो अभेदाने पाही हरी किंवा अभेदाने राही हरी नर नारी अंतरी. म्हणजे नर आणि नारी, स्त्री आणि पुरुष यांच्या हृदयांमध्ये राहणारा परमेश्वर हा अभेद परमेश्वर आहे. म्हणजे नर आणि नारी यांच्या हृदयात जो परमेश्वर राहतो तोच परमेश्वर इथे तिथे सर्वत्र मला सर्वत्र भेटतो. सर्वत्र भेटणारा आणि नर नारी यांच्या हृदयात राहणारा असा जो परमेश्वर आहे, असा जो हरी आहे तो केवळ आणि केवळ एकमेव द्वितीयम नास्ती. असा एकमेव अद्वितीय आहे आणि असा हा अद्वितीय असा हा एकमेव अद्वितीय हरीच सर्वत्र भक्ताला भेटतो आणि तोच भक्ताला स्त्री पुरुषांच्या हृदयामध्ये सुद्धा तोच हरी त्याला भेटतो. म्हणून इथे तिथे सर्वत्र भेटे मज हरी अभेदाने पाही हरी नर नारी अंतरी. नरनारींच्या हृदयामध्ये आणि सर्वत्र अभेदाने म्हणजे भेदरहित म्हणजे एक आणि एकच असा हरी भेटतो. असं हा इथे परमेश्वराचा शोध घेणारा, आत्म्याचा शोध घेणारा ईश शोधक किंवा आत्मा शोधक भक्त म्हणत आहे. तर पहिलं कडवं आता समजून झालं. इथे तिथे सर्वत्र भेटे मज हरी अभेदाने पाही हरी नर नारी अंतरी. आता हा जो हरी आहे त्याला हरी का म्हटलं त्याचं कारण सांगतो.
अभेदाचा देव नाव नारायण हरी. हा जो अभेदाचा देव आहे म्हणजे कुठेही भेद नसलेला म्हणजे समत्वाचा जो देव आहे त्याचं नाव नारायण आहे. नारायण याचा अर्थ असा आहे, नारा म्हणजे ब्रह्म आणि अर्थात अयन म्हणजे वैभव. ब्रह्म हेच वैभव असतो. ब्रह्म हेच ज्याचं संपूर्ण वैभव आहे. मे सर्व असणं हेच ज्याचं वैभव आहे. अशा देवाला नारायण म्हणतात. म्हणून अभेदाचा देव नारायण हरी. म्हणजे हा जो नारायण हरी म्हणून ओळखला जातो तो अभेदाचा म्हणजे समत्वाचा देव आहे. आणि त्या कारणाने समदृष्टी बुद्धी प्रेम देई. त्यामुळे हा अभेदाचा देव नारायण हरी आहे. तो सर्वांना समदृष्टी देतो, समबुद्धी देतो आणि समप्रेम देतो. आता समबुद्धी, समदृष्टी, समप्रेम याचा अर्थ असा, सर्वांच्या दृष्टीमध्ये समत्व अभेद देतो. सर्वांच्या बुद्धीमध्ये समत्व म्हणजे सर्वांची बुद्धी समत्वाने केवळ आणि केवळ सर्वत्र प्रेम पाहते. समदृष्टी बुद्धी प्रेम देई म्हणजे दृष्टीमध्ये, बुद्धीमध्ये आणि प्रेमामध्ये समत्व, सर्वत्र समत्व देते. आणि जेव्हा सर्वत्र समत्व दृष्टीमध्ये, बुद्धीमध्ये, प्रेमामध्ये असते ते भक्ताला प्राप्त होते. तेव्हा जसा समदृष्टी बुद्धी प्रेमी भक्त, तेव्हा जसा समदृष्टीने सर्वत्र पाहणारा आणि समदृष्टीने पाहतो म्हणूनच सर्वांवर समत्वाने प्रेम करणारा आणि सर्वत्र समत्वाने पाहणारा, सर्वांवर समत्वाने प्रेम करणारा असा जो भक्त असतो त्याला समबुद्धी प्राप्त झालेली असते. म्हणून अभेदाचा देव नाव नारायण हरी, समदृष्टी बुद्धी प्रेम देई. तेव्हा समत्वाचा देव किंवा अभेद, भेद नाही अशा असणेपणाचा देव जो नारायण हरी तो सर्वांना समदृष्टी देतो, समबुद्धी देतो आणि सर्वांप्रती सम प्रेम देतो. तो भेदाभेद रहित दृष्टी, भेदाभेद रहित बुद्धी आणि भेदाभेद रहित प्रेम सर्वांप्रती सर्वत्र नारायण हरी आहे जाणून अशा भक्ताला समदृष्टी, समबुद्धी, समप्रेम प्राप्त करून देतो. असा हा भेदाचा देव नारायण हरी. आणि दुसऱ्या कडव्यातील दुसऱ्या ओळीतील अखेरचा खंड म्हणजे अखेरचा ओळीचा तुकडा सांगतो, देह देह बुद्धी हरी. तर नारायण हरी मधला हरी दीर्घ लिहिलेला आहे. ते हरी म्हणजे विष्णू, व्यापून असलेल्या देवाचं नाव म्हणून ते हरी आहे. आणि आणि सर्वत्र व्याप्त चेतना नारायण. नारायण आयन म्हणजे नारा म्हणजे वैभव आणि अयन नारायण म्हणजे संपूर्ण व्याप्तता. हेच जो वैभव आपले समजतो, संपूर्ण व्याप्तता म्हणजे सर्व व्याप्त ब्रह्मचेतना हीच वैभव समजणारा असा जो असतो त्याला नारायण म्हणतात. म्हणून सर्व व्याप्त ब्रह्मचेतना म्हणजे नारा आणि आयन म्हणजे वैभव. सर्व व्याप्त ब्रह्मचेतना हेच वैभव असं जो जाणतो किंवा असा सर्व व्याप्त ब्रह्मचेतनेला वैभव समजणारा असा जो तो देव नारायण. आणि तो सर्व व्याप्त हे महत्व असल्यामुळे असा सर्व व्याप्त देव नारायण आहे. तो अर्थातच त्याला हरी म्हणतात. सर्वत्र व्यापून राहिला तो देव हरी, सर्व व्याप्त ब्रह्मचेतनेचा मालक तो देव हरी. आणि म्हणूनच सर्व व्याप्त ब्रह्म हे सर्व व्याप्त ब्रह्मचेतना हेच वैभव ज्याचं असतं त्या देवाला नारायण हरी म्हणतात किंवा सर्व व्याप्त अर्थी विष्णू म्हणतात. म्हणून अभेदाचा देव नाव नारायण हरी, समदृष्टी बुद्धी प्रेम देई. आणि असा हा नारायण हरी अभेदाचा देव आहे. तो सर्व भक्तांना समदृष्टी देतो, समबुद्धी देतो, समप्रेम देतो. म्हणजे तो ज्ञानदृष्टी देताना, बुद्धी देताना, प्रेम देताना कधीच
भेदभाव करत नाही. कारण देवच मुळी अभेदाचा आहे, देवच समत्वाचा आहे, त्याचं नाव नारायण हरी आहे. तो सर्वांनाच समत्वाची दृष्टी, सर्वाप्रती समत्वाचे प्रेम आणि समत्वाची दृष्टी आणि प्रेम दिल्या कारणाने सर्वत्र समदृष्टी प्रेम याचा आदर करणारी अशी समदृष्टी प्रेम आदर करणारी अशी समबुद्धी सुद्धा हा अभेदाचा देव नारायण हरी देतो. आणि त्या कारणाने देहबुद्धी हरी. आता हा जो हरी म्हटलेला आहे दुसऱ्या कडव्यातला शेवटचा तो हरी ह्रस्व लिहिलेला आहे. हरी म्हणजे हरण करणे, नष्ट करणे. आणि असा हा अभेदाचा किंवा समत्वाचा देव ज्याचं नाव नारायण हरी आहे, जो सर्वांना समत्वाची बुद्धी म्हणजे सर्वाभूती भगवंत पाहायची बुद्धी देतो. आणि सर्वाभूती भगवंत असल्यामुळे सर्व प्राणी मात्रांवर समत्वाने प्रेमही तो अशा भक्तांना देतो. आणि सर्वाभूती भगवंत पाहण्याची दृष्टी त्या कारणाने सर्व भूतांप्रती प्रेम आणि सर्व भूतांप्रती प्रेम ठेवावं ही बुद्धी म्हणजे सुद्धा समबुद्धी आहे. सर्वत्र भगवंत सर्वत्र नारायण हरी असा अभेदाचा देव नांदत असल्यामुळे सर्वाप्रती प्रेम, सर्वाप्रती समत्वाची दृष्टी आणि सर्वाप्रती समप्रेम समदृष्टी ही त्याला जी मिळते त्याचं कारण अशा भक्ताला अभेदाचा देव नारायण हरी त्याच्याकडून समत्वाचे ज्ञान म्हणजे बुद्धी प्राप्त झालेले असते. आणि हे होतानाच स्वाभाविकपणे विषमता नष्ट करण्याचं काम सुद्धा हाच देव करतो. आणि विषमता नष्ट करणे म्हणजे हरण करणे अशा अर्थी जेव्हा हरी हा जो शब्द आहे त्यातला हरी ह्रस्व लिहितात तर हरी म्हणजे नष्ट करणारा देव. म्हणून अभेदाचा देव नारायण हरी यातील पहिला जो हरी आहे तो दीर्घ दिलेला आहे. समत्वाचा देव अभेदाचा देव त्याचं नाव नारायण हरी. आणि हा जो नारायण हरी आहे तो समत्वाचा देव असल्यामुळे आपल्या भक्तांना, शिष्यांना, आपल्या अनुयायांना किंवा आपल्या प्रती जे आकर्षित झालेले आहेत त्या सर्वांना तो स्वाभाविकपणे समज्ञान देतो, समदृष्टी देतो आणि सर्वाप्रती समप्रेम भाव देतो. आणि हे चालू असताच तो भक्तांचं देह आणि देहबुद्धी नष्ट करतो. कारण असं आहे देह वेगवेगळे असतात आणि वेगवेगळ्या देहामुळे वेगवेगळ्या प्रकारची देहबुद्धी निर्माण होऊ शकते. गोरा म्हणतो माझ्या इतका सुंदर कोण नाही, काळा आपल्याशीच कुढत राहतो, म्हणतो मी काळा आणि त्यामुळे मला समाजात कोण मानत नाही. श्रीमंत म्हणतो मी श्रीमंत म्हणून मीच मोठा, गरीब म्हणतो मी लाचार आहे त्यामुळे मला समाजात मान नाही. असं संपूर्ण रंग रूप भेद वर्ण हे जे भेदाभेद आहेत ते केवळ देहाच्या भिन्नतेमुळे आणि भिन्नत्वामुळे आणि अशा देहावरतीच अत्यंत प्रेम केल्यामुळे ही भिन्नता निर्माण होते. म्हणून बाह्य आकार, बाह्य काया, बाह्य दिसणं यातील भेदाभेद नष्ट करण्यासाठी देह आणि आपण देह आहोत ही बुद्धी नष्ट व्हावी लागते. म्हणून हा जो समत्वाचा देव नारायण हरी आहे तो प्रथम सर्वांना समदृष्टी देतो, समबुद्धी देतो, समत्वाप्रती प्रेम देतो. आणि असं समदृष्टी, समबुद्धी, समप्रेम दिल्यानंतर हे जे नारायण हरीचे भक्त आहेत ते आपल्या देह विसरतात, म्हणजे देहाची विभिन्नता विसरतात आणि विभिन्न देहामध्ये निर्माण होणारी विभिन्न भेदाभेदजन्य विभिन्न देहबुद्धी सुद्धा विसरतात. आणि अशी देहबुद्धी आणि देह विसरणारा किंवा विसरायला लावणारा जो देव आहे त्याला हरी म्हणजे नष्ट करणारा म्हणतात. थोडक्यात असा अर्थ आहे की अभेदाचा देव नारायण हरी समदृष्टी बुद्धी प्रेम देई देहबुद्धी हरी. देह आणि देहबुद्धीमुळे जी विषमता निर्माण होते ती विषमता निर्माण करणारा देव सुद्धा हरी म्हणजे नष्ट करणारा अशा अर्थी हरी म्हटलं जातो. आणि देह आणि देहबुद्धी विषमता नष्ट करणारा देव जो हरी तो हरी ह्रस्व लिहिला की त्याचा अर्थ नष्ट करतो.
आणि नारायण हरी म्हटलं की सर्वव्याप्त ब्रह्मचेतना हेच वैभव मानणारा जो देव तो नारायण हरी, आणि वस्तुतः तो देह आणि देहबुद्धीचा निराश करणारा, विषमतेचा नाश करणारा आणि सर्वांना समदृष्टी समबुद्धी समप्रेम देणारा आहे. अशा अर्थी अभेदाचा देव नाव नारायण हरी, समदृष्टी बुद्धी प्रेम देई, देह देह बुद्धी हरी. तेव्हा हरी दीर्घ लिहिला की त्याचा अर्थ सर्वव्याप्त विष्णू, आणि हरी यातला हरी ह्रस्व लिहिला की त्याचा अर्थ विषमता नष्ट करणारा, म्हणजे नष्ट करणारा म्हणजे बाह्य आकार आणि बाह्य देहावरची बुद्धी, बाह्य आकार आणि देहावरचं बाह्य प्रेम. आकार भिन्न त्यामुळे प्रेमामध्ये भिन्नता, आकार भिन्न त्यामुळे विषमता, म्हणून विभिन्न आकार आणि विभिन्न बुद्धी नष्ट करणारा देव हरी, म्हणजे तो री ह्रस्व लिहिलेला आहे म्हणून तो हरी. म्हणून समत्वाचा देव नाव नारायण हरी. आता एकदाच म्हटलेला आहे अभेदाचा किंवा समत्वाचा देव नारायण हरी आहे. त्यामुळे तो सर्वांना समदृष्टी समबुद्धी समप्रेम देतो, आणि अर्थातच सर्वांची देह आणि देहबुद्धी जी विषमतेला जन्म देते ती तो नष्ट करतो, म्हणून तो हरी. म्हणून अभेदाचा देव नारायण हरी, समदृष्टी बुद्धी प्रेम देई, देह देहबुद्धी हरी. देह देहबुद्धी निरसनी, ज्ञान नेत्र उघडे, विश्वात्मक देव तेव्हा स्वरूपी उलगडे. एकदा का भक्ताचा देह आणि त्याची देहबुद्धी याचं निरसन झालं, म्हणजे जेव्हा परमेश्वराचा ध्यास धरला जातो तेव्हा प्रथम परमेश्वर भक्ताला एक वरदान न कळत म्हणजे त्याने न मागता देतो. भक्त जेव्हा देहामध्ये असतो आणि देहाचा विचार करतो तेव्हा तो खरा भक्त नसतो. तेव्हा तो देह आणि देहबुद्धीत अडकलेला, विषमतेत अडकलेला, खऱ्या अर्थाने तो अभक्त म्हणजे विषमदृष्टीचा असतो. आणि जेव्हा परमेश्वराचं ध्यान चिंतन भक्त करायला लागतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने माझा देह तुझा देह, माझी बुद्धी अशी तुझी बुद्धी अशी, असं देह म्हणजे देह विषमता आणि देहबुद्धीची देहाची विषमता आणि देहाबद्दलच्या बुद्धीची विषमता नष्ट करणे, यालाच म्हणायचं देह देहबुद्धी निरसनी. निरसन निरसन म्हणजे नष्ट करणे. देह आणि देहबुद्धीचे निरसन जेव्हा देव करतो तेव्हा खऱ्या अर्थाने ज्ञान नेत्र म्हणजे ज्ञानाचा डोळा उघडतो. तर असा भक्त परमेश्वराचं चिंतन करता करता त्याचा देह आणि त्याच्या देहाबद्दलचं त्याचं ममत्व हे दोन्ही नष्ट होतं. म्हणजे देह आणि देहाबद्दलची ममता नष्ट होणे याला म्हणतात देह देह बुद्धीचे निरसन. म्हणून भक्त जेव्हा परमेश्वराचं चिंतन करतो तेव्हा परमेश्वर प्रथम त्याला देह देह बुद्धीचं निरसन करायला मदत करतो, नव्हे तो त्याच्या देह आणि देहबुद्धीचे निरसन करतो, आणि तेव्हाच भक्ताच्या अंतरीचा ज्ञान डोळा उघडतो. म्हणजे हा जो ज्ञान नेत्र आहे तो लपलेला आहे. तो लपलेला ज्ञान नेत्र म्हणजे तिसरा डोळा जेव्हा देह आणि देहबुद्धीचं निरसन होतं तेव्हा उघडतो. म्हणून तिसऱ्या कडव्याची पहिली ओळ आहे देह देहबुद्धी निरसनी, ज्ञान नेत्र उघडे, विश्वात्मक देव तेव्हा स्वरूपी उलगडे. देह आणि देहबुद्धीचं निरसन झाल्यानंतर अंतरीची लपलेली ज्ञानदृष्टी उघड होते, प्रकट होते, आणि तेव्हाच विश्वव्याप्त हा जो समत्वाचा देव आहे नारायण हरी तो आपल्याच हृदयामध्ये म्हणजे स्वरूपामध्ये उलगडलेला म्हणजे साक्षात्कार रूपे प्रकट झालेला दिसतो. म्हणून भक्ताची देह आणि देहबुद्धीचं निरसन झालं की जो गुप्त स्वरूपात वसलेला गुप्त लुप्त असा जो ज्ञान डोळा आहे, ज्ञान दृष्टी आहे, ती ज्ञान दृष्टी आणि तो ज्ञान नेत्र प्रकट होतो. आणि अंतरातील ज्ञान नेत्र प्रकट झाल्यानंतर भक्ताला आपल्याच अंतरंगामध्ये विश्वात्मक देवाची प्रचिती येते, आणि आपल्याच हृदयामध्ये सर्वव्याप्त नारायण हरी याची प्रचिती येणे यालाच म्हणायचं
विश्वात्मक देव तेव्हा स्वरूपी उलगडे. स्वतःच्याच अंतरंगामध्ये विश्वात्मक देव प्रकट होणे, त्याचा साक्षात्कार होणे, त्यालाच म्हणायचं विश्वात्मक देव तेव्हा स्वरूपी उलगडे. म्हणून देह देह बुद्धी निरसनी ज्ञान नेत्र उघडे, विश्वात्मक देव तेव्हा स्वरूपी उलगडे. चौथं कडवाय स्वरूप अभ्यासी बहुदिन मास वर्षे सरती, अभ्यास पूर्ती होता पाही सर्वत्र स्वरूप वस्ती. हा जो स्वरूपाचा अभ्यास आहे, याच्यामध्ये आपणाला विश्वात्मक देव भेटतो, या स्वरूपाच्या अभ्यासामध्ये भक्ताचे अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष जातात. म्हणजे स्वरूपाच्या अभ्यासामध्ये, अखंड स्वरूपाच्या अभ्यासामध्ये भरपूर काळ गेल्यानंतर जेव्हा अभ्यास पूर्ती होते, आता अभ्यास संपला आणि ज्ञानाचा नेत्र जागा होणार, तेव्हाच स्वरूप अभ्यासी बहुदिन मास वर्षे सरती. स्वरूपाच्या अभ्यासामध्ये अनेकानेक दिवस, अनेकानेक महिने, अनेकानेक वर्षे सरतात. परंतु अखंड ध्यान चिंतन करणाऱ्या अशा भक्ताच्या हृदयामध्ये कधी ना कधी या अभ्यासाची पूर्ती म्हणजे या अभ्यासाचं फळ त्याला मिळतं. आणि पुष्कळ दिवस, पुष्कळ महिने, पुष्कळ वर्ष हा स्वरूपाचा अभ्यास केल्यानंतर, निशिदिनी मनचिंतन निधिध्यासन केल्यानंतर या अभ्यासाची पूर्तता होते. आणि अभ्यासाची पूर्तता होताच त्या भक्ताला फलप्राप्ती होते. आणि आपल्या हृदयामध्येच म्हणजे आपल्या स्वरूपामध्येच तो या विश्वात्मक देवाची वस्ती म्हणजे हा जो विश्व व्यापून उरलेला देव आहे, तो आपल्या हृदयातच आहे, याचा अनुभव त्याला येतो. स्वरूप अभ्यासी बहुदिन मास वर्षे सरती, अभ्यास पूर्ती होता पाही सर्वत्र स्वरूप वस्ती. विना स्वरूप न भेटे चतकोर जागा, जेथे जाई तेथे पाही स्वरूप आभा. एकदा का स्वहृदयामध्ये परमेश्वर पाहिला की बाहेर चतकोर म्हणजे ज्याला आपण म्हणतो भाकरीचा चौथा भाग म्हणजे चतकोर, म्हणजे एकदा स्वरूपामध्ये आपणाला विश्वदेव आणि त्याचा साक्षात्कार झाला की असा भक्त बाहेरच्या जगात गेला तर बाहेरच्या जगात चतकोरा इतकी सुद्धा कमी जागा भेटत नाही त्याला की जेथे स्वरूप आभा म्हणजे त्याच्या हृदयात जो विश्वदेव प्रकटलेला आहे, तोच विश्वदेव त्याला बाहेर जगामध्ये जळी स्थळी काष्टी तैसा तो पाषाणी, तोच विश्वदेव त्याला बाहेरच्या जगामध्ये अगदी चतकोऱ्या एवढ्या सुद्धा लहान जागेमध्ये तोच विश्वदेव जो भक्ताला स्वरूपामध्ये प्राप्त झालेला असतो, त्याच स्वरूप देवाची, त्याच विश्वदेवाची आभा म्हणजे त्याच विश्वदेवाचं प्रतिबिंब त्याला सर्वत्र दिसतं. म्हणून विना स्वरूप न भेटे चतकोर जागा, जेथे जाई तेथे पाही स्वरूप आभा. आभा म्हणजे प्रकाश स्वरूप प्रतिबिंब. स्वभावे सहज ज्ञान प्रकाश पसरे, राहे मी सर्वात सर्व माझ्यात जी पाहे. आणि असा जो भक्त असतो तो स्वभावे सहज, त्याला आता सहजासहजी स्वभावे म्हणजे आत्मभाव म्हणजे विश्वामध्ये भरून राहिलेला जो आत्मा आहे, तो आत्माच त्याच्या स्वरूपात स्वरूपदेव आहे. आणि हाच स्वरूपदेव बाहेर नारायण हरी म्हणून आहे. आणि हाच नारायण हरी सर्व लोकांचा देह आणि देहबुद्धी जी असते, सर्व लोकांची देह आणि देहबुद्धी असते, ती देहबुद्धी नष्ट करण्याचं, भक्तांचा देह आणि त्याबद्दलची ममता नष्ट करण्याचं काम हा जो नारायण हरी करतो, तोच स्वरूपातला देव, तोच विश्वात्मक देव जो स्वरूपामध्ये भक्ताला भेटला. आणि त्याच स्वरूपदेवाची आभा प्रतिबिंब बाहेरच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये चतकोर जागेमध्ये स्वतःला दिसतं. तेव्हा खऱ्या अर्थाने स्वभावे सहज ज्ञान प्रकाश पसरे म्हणजे आत प्रकट झालेला स्वरूपदेव तोच बाहेर लहानात लहान जागेमध्ये सुद्धा त्याचीच आभा, त्याचंच दिव्यत्व, त्याचंच प्रकाश पसरलेला आहे. हे आता भक्ताला
सहजच व्हावे, सहजासहजी व्हावे, आत्मभावाने किंवा आत्म्याच्या कृपेने. आता भक्ताला स्वभावे सहज ज्ञान प्रकाश पसरे सर्वत्र अंतर्बाह्य एकच ज्ञानाचा प्रकाश आहे, एकच स्वरूप देवाची आभा आहे. हे आता भक्ताला स्वभावे सहज सहजासहजी आत्मकृपेमुळे कळू लागते. आणि हे कळता कळता हा भक्त स्वतःबद्दल सहजासहजी उद्गारतो, राहे मी सर्वात सर्व माझ्यात जीव आहे. म्हणजे स्वरूपाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर भक्ताला त्याच्या हृदयातच विश्वरूप दर्शन होतं. आणि हे विश्वरूप दर्शन म्हणजे दुसरं तिसरं कुणाचंच नसून सर्वत्र व्याप्त असलेली जी ब्रह्मचेतना आहे तीच त्याला आत्मा म्हणून स्वरूपामध्ये दर्शन देते. आणि असे हे आत्म्याचं त्याला आत दर्शन होतं. त्याच आत्म्याची आभा, त्याच आत्म्याचा प्रकाश, ज्याला आपण स्वरूप आभा म्हणतो, तो प्रकाश त्याला देहबाह्य सर्वत्र कानाकोपऱ्यात तीच स्वरूप आभा, तेच स्वरूपाचं प्रकाश रूप त्याला दिसतं. आणि हे स्वरूपाचा अभ्यास पूर्ण झाल्या कारणाने सहज स्वभावे सहजासहजी अनायासे स्वभावे. आता तो आत्मा म्हणूनच असल्यामुळे आत्मभाव त्याला प्राप्त झाला. आणि आत्मभाव प्राप्त झाल्यानंतर त्या भक्ताला सहज स्वभावे आत्मभाव असल्यामुळे सहजासहजी त्याच्या संपूर्ण अंतरंगामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरतो. आणि त्या ज्ञान प्रकाशात त्याला असे दिसते की राहे मी सर्वात सर्व माझ्यात जीव आहे. म्हणजे सर्व बाह्य जो आहे तो मीच आहे आणि जे सर्व आहे ते माझ्या आतही आहे. म्हणजे आता भक्ताला आपण सर्वत्र आहोत आणि सर्व माझ्यात आहे असा विश्वात्मक भाव भक्त हृदयी जागृत होतो. आणि शेवट 7व्या कडव्यामध्ये आहे सर्वात्मक मी हाची विश्वात्मक देव. आता हा भक्त सर्वात्मक असतो म्हणजे व्यक्ती व्यक्ती गणित, वस्तू वस्तू गणित, प्राणी मात्रा गणित, जो मी 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 असा हा अहंभाव असतो. हा अहंभाव बघायचं झालं तर सर्व एकत्र केला की हा जो सर्वात्मक मी म्हणजे सर्वात्मक अहंभाव असतो, हा सर्वांना व्यापून उरणारा सर्वात्मक मी हाच तो विश्वात्मक देव. म्हणून मी माझे विसरणे याचा अर्थ आपण मर्यादित म्हणून जेव्हा आपण स्वतःला मी म्हणतो आणि माझं म्हणतो तेव्हा मर्यादिताचं जीणं मर्यादित असतं. मी माझं म्हणणाऱ्याचं जीणं मी माझं इतकंच मर्यादित संकुचित असतं. पण तू सर्वात्मक मी असल्याची जेव्हा जाणीव होते किंवा सर्व काही एकाच मूळ नारायण हरी विश्वात्मक देवाने व्याप्त आहे असं कळतो. आणि असा जेव्हा भक्त सर्वात्मक मी असा अनुभव घेतो तेव्हा आता हा भक्त विशिष्ट नारायण राहिलेला नसतो, विशिष्ट अरुण नसतो, विशिष्ट महेंद्र नसतो. आता हा भक्त म्हणजे अखंड एकत्वाने असा हा सर्वात्मक मी भाव जागा होणं म्हणजेच विश्वव्यापक दिव्यता. दुसरं तिसरं काही नसून विश्वव्यापक दिव्यता किंवा विश्वात पुरून उरलेला देव तो म्हणजे आपण आहोत. ही जेव्हा भक्त हृदयामध्ये जाणीव निर्माण होते तेव्हा आता भक्त मी म्हणून वैयक्तिक राहत नाही, तो सर्वात्मक मी म्हणजे सर्वव्याप्त मी होतो. आणि हा जो सर्वव्याप्त अहंभाव आहे तोच खऱ्या खुऱ्या अर्थाने विश्वमुळीचा अहंकार आहे. विश्वाच्या निर्मितीच्या सुरुवातीला असलेला विश्वमुळीचा अहंकार म्हणजे विश्वदेवाचे मी पण. आणि हे विश्वदेवाचे मी पण जेव्हा भक्त हृदयी जागते तेव्हा भक्त आणि विश्वात्मक देव हे खऱ्या अर्थाने विश्वंभर चेतना म्हणून संपूर्ण विश्वाचा एकच देव दिव्यत्व आणि देवता म्हणून प्रतिष्ठित होतात. म्हणून भक्त हृदयामध्ये आता क्रमाक्रमाने सर्वात्मक मी हा दृढभाव जागा होतो आणि सर्वात मी राहतो आणि सर्व माझ्यात पाहतो असा सर्वात्मक मी भाव हाच खराखुरा विश्वामध्ये व्यापून उरलेल्या देवाचा दिव्यत्वाचा साक्षात्कार. आणि असा सर्वात्मक मी आणि हा सर्वात्मक देव विश्वात्मक देव असतो तोच आता कोणी नारायण म्हणून, कोणी महेंद्र म्हणून, कोणी अरुण म्हणून वेगवेगळी नावं असली
तरी तोच आता पूर्ण भक्त म्हणून सोहम हौसो, तो मीच आहे, मी तोच आहे. द दॅट म्हणतात ते मीच आहे आणि मी म्हणजेच द दॅट आहे. आता हा किंचित असलेला जो असतो तो सर्व व्यापक होतो आणि सोहम हंसो हेच तत्वज्ञान तत्वम. आता तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, ते तू म्हणजे यू आर दॅट, यू आर दॅट यालाच म्हणतात तत्वम, ते ज्ञान. तत् म्हणजे ते, तू म्हणजे त्वम, तत्वम ते तू याचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान, ते तू याचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. यालाच आपण सोहम हौसो, तो मी आहे, मी तो आहे, हेच ते तत्वम ते तूचे ज्ञान. आणि या सोहम हौसो तत्वज्ञानामध्ये आता हा विश्वव्यापक मी, हा विश्वात्मक मी स्वतःच स्वतःच्या वैश्विकतेमध्ये रममान असतो. अशा अर्थी सोहम हौसो तत्वज्ञानी रमे विश्वस्वरूप देव. हा विश्वरूपाचा देव, हा विश्व हेच ज्याचं स्वरूप आहे असा हा देव आता स्वतःच सोहम हौसो या तत्वज्ञानामध्ये रममान झालेला असतो. म्हणजे जसा व्यक्तीला श्वास उच्छ्वास आहे तसा संपूर्ण अस्तित्वाला श्वास उच्छ्वास आहे आणि संपूर्ण अस्तित्वाला जो श्वास उच्छ्वास आहे तो श्वासात घेताना सोहम म्हणतो, बाहेर टाकताना हौसो म्हणतो. जसा सोहम सह हे जसं व्यक्ती म्हणतो तसाच आता ही व्यक्ती म्हणून उरत नाही, ती समष्टी म्हणून विश्वात्मक देव बनतो. आणि हा जो समष्टीचा विश्वात्मक देव आहे तोच जशी व्यक्ती जोपर्यंत व्यक्ती असते तोपर्यंत सोहम हौसोचा अर्थ न उलगडता म्हणत असते आणि सोहम हौसोचा अर्थ तत्वम ते तू आहेस असा जेव्हा त्याला प्रकट होतो तेव्हा आता ती व्यक्ती व्यक्ती म्हणून राहत नाही, ती सर्वात्मक देव विश्वात्मक देव म्हणून राहते. आणि व्यक्ती जशी सोहमहंस तत्वज्ञानामध्ये त्याचा अर्थ उलगडण्यामध्ये प्रयत्नशील असते आणि एकदा का तो अर्थ उलगडला की सर्वात मीर आहे, सर्व माझ्यात जीप आहे, हा जो भाव आहे तो सोहमहंसो तत्वमसी ते तू आहेस हा तत्वज्ञानाचा भाव आता हा संपूर्ण विश्वात भरून राहिला देव तुम्ही आम्ही जसे श्वास उच्छ्वास करतो तसं विश्वचेतना सुद्धा त्याच श्वास उच्छ्वासाच्या पद्धतीने म्हणजे ज्याला आपण म्हणतो वर उसळणे आणि खाली जाणे, लाट वर उसळते खाली जाते, आरोह अवरोह पद्धतीने सोहमहंसो ध्वनी जसं व्यक्ती जपत असते तसंच विश्वात्मक देव सुद्धा आपल्या विश्वरूपाचा जो त्याला आस्वाद घ्यायचा असतो किंवा आपल्या विश्वरूपाचं त्याला जे प्रेम असतं ते विश्वात्मक देव सुद्धा आपल्या विश्वरूपकत्वाचे प्रेम सोहमहंसो या पद्धतीने सर्वात मी आहे, सर्व माझ्यात जीप आहे अशा पद्धतीने आता हा विशिष्ट मी नव्हे तर वैशिष्ट्यपूर्ण विश्वात्मक मी म्हणजे विश्वात्मक देव तो सुद्धा या सोहमहंसो तत्वज्ञानामध्येच रममाण झालेला आहे. असा विश्वस्वरूप देव अखंड सोहमहंसो 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 म्हणत आहे. म्हणून देव अखंड आहे आणि खंडित 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 म्हणून आपण आपल्याला पाहू तर मात्र आपल्यामध्ये खंड म्हणजे पापरूपी विभिन्नता निर्माण झालेली आहे. तेव्हा पापरूपी विभिन्नता नष्ट होणे म्हणजे खंड नष्ट होणे आणि खंड नष्ट आला की प्रत्येक मीला आपण विश्वात्मक देव आहे याची अनुभूती येणे म्हणजेच सोहमहंसो तत्वज्ञानामध्ये आता भक्त म्हणून जो रममान असतो तोच भक्त अखिल भक्त रूपे विश्वात्मक देव म्हणून सोहमहंसो तत्वज्ञानामध्ये कायमस्वरूपी रममान झालेला आहे असा याचा विस्तृत अर्थ आहे. आता एकदा फक्त परत काव्य सरळ वाचतो. सोहमहंसो तत्वज्ञानी रमे विश्वस्वरूप देव इथे तिथे सर्वत्र भेटे मज हरी अभेदाने पाही हरी नरनारी अंतरी. अभेदाचा देव नाव नारायण हरी समदृष्टी बुद्धी प्रेम देई देह देह बुद्धी हरी. देह देह बुद्धी निरसनी ज्ञान नेत्र उघडे विश्वात्मक देव तेव्हा स्वरूपी उलगडे.
स्वरूप अभ्यासी बहुदिन मास वर्षे सरती अभ्यास पूर्ती होता पाही सर्वत्र स्वरूप वस्ती विना स्वरूप न भेटे सतकोर जागा जेथे जाई तेथे पाही स्वरूप आभा स्वभावे सहज ज्ञान प्रकाश पसरे राहे मी सर्वात सर्व माझ्या त्याची पाहे सर्वात्मक मी हाची विश्वात्मक देव सोहम होसो तत्वज्ञानी रमे विश्वस्वरूप देव. तेव्हा आपण विश्वस्वरूप देव आहोत याची अनुभूती घ्यायची असेल तर हे काव्य हा अभंग अत्यंत शांत दक्षतेने श्रवण करा, त्याचं मनन चिंतन करा आणि केवळ प्रत्येकाने आपण अमर्त्य ब्रह्मचेतन आहोत याच भावावर जर स्थिर राहिलं तर आपण विश्वदेव आहोत याची निश्चित प्रचिती प्रत्येकाला आल्याशिवाय राहणार नाही. येथेच हे सोमवसो तत्वज्ञानी रमे विश्वस्वरूप देव हे आजचे निरूपण संपन्न होत आहे. धन्यवाद. सुदिन सुप्रभात अस्तु.